नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी छान असं दुपारच्या जेवणामध्ये डाळ भात आणि भाजी बनवली होती। त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम चवीला खूप छान अगदी चवदार लागतं हे वरण आणि भाजी। तर इथे आपण बघा काय करणार आहोत। कुकरमध्ये ना मी इथे ही एक वाटी मी मसूरची डाळ घेतली आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी फोडणीचं वरण करणार आहे, पण मसूरची डाळ वापरून करणार आहे। कारण कसं तुरीच्या डाळीला पित्ताचा त्रास होतो, त्याच्यामुळे मग मी मसूरची डाळ वापरते। तर इथे बघा मी डाळ ना 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर इथे एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो या डाळीमध्ये मी घालून आता कुकरला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कारण डाळ कशी पटकन शिजते, त्याच्यामुळे मी 2 शिट्ट्या फक्त करून घेणार आहे। त्यानंतर आता बघा आपली डाळ शिजलेली आहे। इथे बघू शकता 2 शिट्ट्यामध्ये खूप छान अगदी डाळ शिजली बघा। इथे जास्त नाही शिट्ट्या करायच्या, 2च करायच्या। त्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे पाणी घालून। हे बघा चांगली एकजीव करून घ्यायची आहे मिक्स करून। हे बघा आता तुम्हाला जर अगोदर टोमॅटो नसेल घालायचा तर तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता। त्यानंतर आता मी त्यामध्ये हळद घातली आणि आता बाजूला ठेवली डाळ आणि आता आपण फोडणीची तयारी करू। तर इथे बघा गॅसवरती मी एक भांडण गरम करून घेतलं, त्यामध्ये ना 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालायचा, लसूण ठेचून घालायचं 7 ते 8 पाकळ्या। त्यानंतर कढीपत्ता घालायचा, मोहरी घालायचं, जिरं घालायचं आणि छान अशी आपल्याला ही बघा फोडणी घालायची आहे यामध्ये। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, इथे बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अगदी उकळी आणायची या डाळीला। त्यानंतर आता मी डाळ आहे ना ती दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे आता भाजीची तयारी करते। तर भांडं गरम करून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की मोहरी चांगली तडतडून घ्यायची। मोहरी आणि कढीपत्ता घातल्याच्या नंतर एक कांदा घातला, एक टोमॅटो घातलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घालते बघा। मीठ घातलं की कसं कांदा पटकन मऊ होतो। त्यानंतर हळद घातली पाव चमचा, गरम मसाला घातला 1 छोटा चमचा आणि मी इथं मिरची वापरणार नाही आहे, तिखट घालून ही भेंडीची भाजी करते, खूप छान लागते। तर आता बघा इथे 3 छोटे चमचे मी कांदा लसूण आपला मसाला असतो ना तो घातलेला आहे आणि चांगला हा मसाला शिजवून घ्यायचा। त्यानंतर आता आपण यामध्ये धुवून पुसून घेतलेली ही भेंडी बारीक चिरून घेतली मी इथे, हे बघा ती घालूया आणि चांगली मिक्स करून घ्यायची। इथे हे बघा भेंडी धुतल्यानंतर ना एका सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची, म्हणजे कशी भाजी चिकट होत नाही। आणि तुम्हाला जर हवं तर यामध्ये कोकम पण घालू शकता किंवा तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला ना तरी भाजी कशी चिकट होत नाही। तर आता बघा झाकण ठेवून मी ही भाजी 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजवून घेतलेली आहे। इथे बघू शकता भाजी छान आपली तयार झाली आहे। आता मी भाजी बाजूला घेणार आहे आणि याच गॅसवरती मी कुकरमध्ये भातसुद्धा लावून घेणार आहे। हे बघा तर आता आपला भात पण तयार होतोय। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं छान असं फोडणीचं डाळ भाजी भेंडीची आणि भात तयार झालेला आहे। त्यासोबत मी इथे लोणचं घेतलेलं आहे आणि ही डाळ ना मसूरची म्हणजे डाळ आपण वापरून केलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान लागते। एकदा तुम्ही ट्राय करा बघा। तर आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।